मी अमरावतीच्या अचलपूरमध्ये विद्यमान आमदार आणि माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग पाहायला मिळत आहेत। भाजप आमदार प्रवीण तायडे आणि बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचंही दिसतंय। भविष्यात हा संघर्ष आणखी वाढू शकतो। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार बच्चू यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अचलपूर मतदारसंघातील बहिरम इथं बहिरम बाबाची यात्रा सुरू आहे। याच यात्रेत भाजपचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावलं होतं। मात्र अज्ञातानं बॅनरवर थुंकत ते फाडलं। त्यामुळे भाजप आमदार प्रवीण तायडेंनी थेट बच्चू कडूंवर आरोप करत बच्चू कडूंना आव्हान दिलं। यामुळे बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक झाले, तर दुसरीकडे बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले। प्रवीण तायडे यांच्या बच्चू कडूंवरील टीकेनंतर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। प्रवीण तायडे यांचं बॅनर आम्ही फाडलं नाही, तर बॅनर फाडल्याची योग्य ती चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करा। बच्चू कडू यांच्यावरील टीका भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी थांबवावी, नाहीतर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा प्रहारचे मुख्य प्रवक्ते जितेंद्र दुधाने यांनी दिला। बहिरमला ज्यांनी कोणी त्यांचा बॅनर फाडला असेल त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याची चौकशी व्हावी आणि फाडणाऱ्यावर कठोर कार्यवाही व्हावी। पण आज बंबेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी कथा यांची आहे। यांना पाण्यात सुद्धा बच्चू कडूच दिसतात। ज्या पद्धतीनं त्यांनी बच्चू भाऊला ललकारलं, प्रवीण तायडेला माझं आव्हान आहे, बच्चू भाऊ दूर राहू द्या। आमचा एक एक कार्यकर्ता तुला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही आणि अशी जर अरेरावीची भाषा कराल तर प्रहार कुठेही मागे राहणार नाही। आपल्या पद्धतीनं तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार। बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनंतर भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेत। त्यांनी सुद्धा जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये धडक देत आमचे आमदार प्रवीण तायडे यांचे बॅनर फाडले आणि सोशल मीडियावरून आमच्यावर टीका केली जात असल्याची तक्रार दिली। प्रवीण तायडेंच्या जीविताला धोका आहे, त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली। सन्माननीय आमदार प्रवीण भाऊ तायडे हे दिवसभर जनतेच्या संपर्कात असतात, लोकांच्या कामासाठी संपर्कात असतात। त्यांच्या सुरक्षेचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांना सुरक्षा प्रदान करावी। माननीय प्रवीण भाऊ तायडे यांच्या जीवितास ज्यांनी धमक्या दिल्या, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सर्व स्फूर्त आहे, धमक्या त्यांच्या सर्व मीडियावर आलेल्या आहे। त्या धमक्यांच्या अनुषंगाने माननीय प्रवीण भाऊ तायडे यांची सुरक्षा व्हावी याकरिता आम्ही आज सदर निवेदन माननीय एसपी साहेबांना दिलेलं आहे। 20 वर्षांपासून बच्चू कडू अचलपूर मतदारसंघात आमदार होते। मात्र 2024 विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रवीण तायडेंनी बच्चू कडूंचा पराभव केला। त्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, तर 20 वर्षांनंतर अचलपूरमध्ये कमळ फुलल्यानं भाजप कार्यकर्ते आनंदात आहेत। त्यामुळे बच्चू कडू आणि भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आगामी काळात संघर्ष पाहायला मिळू शकतो। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।